तुम्ही असं करा, आता ताबडतोब जाऊन कपडे घालून या, कपडे बदलून या, कपडे बदलून या आणि आयरला लग्नाला उभा राहा म्हणलं राणी लावते आणि या ठिकाणी लग्न झालेलं आहे. लग्नाच्या निमित्तानं नाव घेण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. हा, आता बसलेल्या माय बहिणीपैकी 5 भगिनींनी इथं नाव घ्यायचं आहे. देवाच्या दरबारामध्ये आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायला काय बंधन नाही. तुम्ही जर 5 भगिनींनी नाव घेतला तर मी एक लांब लचक नाव घेणार आहे. घेतला तरच होणार, नाव नाही तर नाही होणार नाव. तर 5 भगिनींनी पटकन नाव घ्यायचं आहे. नंबर लावायचा आपापल्या नवऱ्याला पटकन नाव घ्यायचं आहे. नवऱ्यांना पण नाव घ्यायला लावा. नवऱ्यांना पण नाव घ्यायला. नवऱ्यांना आता अवघड गोष्ट आहे जरा, पण बायका तर घेतील नक्कीच. बायका घेतलं तर नवरा पण घेतील. हा घेतील. चला पटकन 5 नावं घ्या पटकन. चला ते बिचारे काय घेणार, छोटी मुली नाही तर त्यांना जबरदस्ती केली असते. या पटकन 5 नावं झाल्याशिवाय गोंधळ पुढे जात नाही. पटकन या, तोपर्यंत लग्नाचा चहा घेऊन या. 5 भगिनींची नावं झाल्यानंतर मी एक लांब लचक इथून कणकोलीपर्यंत नाव घेणार. ए मामा, ए मम्मी, मम्मी बोला बोला, माईक समोर बोला. एक टाळ्या पाणीदाय दुंदुरा मामाजी सरदारा सुंदता माळेरा जाताती जावडे फुल उघडी येवडे फुल उघडे दुबे आंबाबाईच्या दरबारात विजयशर हात जोडून उभे. चला या या ताई, या 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 यजमान माई पटकन या. संगणपुरी मनमन माती उभारला भीती शिकारले काम सगवांच्या पोटी जरमले राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 सुपाऱ्या 32 पाना लावला तुना तोंडी उडा बोलू कोसी पायी तोडे चालू कोसी गळी कंठ वाकू कोसी संतोष दगडांचे नाव घेते उघडा खिडकी रामदे करणारीची पाटकी. चला पुढे नंबर 3. ए मम्मी ये ना ग. या 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 ताई या. आधीपासून या नावाची सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात महांगे माझे गाव अलका माझे नाव अरुणरावांचे नाव घेते दबडे माझे आडनाव. किती लहान मोठा म्हटलं. सरोज वहिनी, सरोज वहिनी. जीवन रूपी सागरात संसार रूपी नौका योगेश रावांचे नाव घेते सर्वांनी एका. अजून एक राहिलं या. अजून एक नाव राहिलं. हो नवऱ्यांना पण नाव घ्यायला लावा. नवरे काय उठताय एक नाव घ्या, एक नाव कोणतरी घ्यायला पाहिजे. आता काय करणार. हा या या पुढे या पुढे या. गिरायक शोधून काढलं. ताड ताडाचा पान वडाचा बहीण भावाची सोजी गावाची नात कुणाची तामणकरांची सून कुणाची माळवणकरांची माळवणकरांच्या घरी काय काय परी जिऱ्या मोहराचा स्वयंपाक करी अत्रावळी पत्रावळी दरवडला भातावर तूप तुपासारखे रूप चांद सूर्यासारखा जोडा कुणी घातला पोवाडा पंढरपुरी जावा पंढरपूरची हवा दोघांनी घ्यावा त्यांच्याती तुळशीवर कळस हाती होते घड्याळ घड्याळ वाजला 1 अंकुशरावांचे नाव घेते बोरेकरांची लेख. काय मंडळी, या सगळ्या प्रथा हळूहळू संपत चाललेल्या आहेत आणि ह्या कुठेतरी तुम्ही आम्ही जर ही संस्कृती जपली नाही तर काही दिवसानंतर या कला होत्या किंवा ही संस्कृती होती म्हणून सांगायची पडेल. आता नवख्या मंडळींनी किती नाव घेतली मला सांगा. जुन्यातल्या मंडळींनी अजून नाव घेता याची प्रथा शिल्लक आहे म्हणून ते आमचे गेलेले दिवस आता परत येऊचे नाही. आता तुम्ही नाव घ्या.
नाव घेणार नाही. मी एक नाव घेणार आहे. ते नाव घेण्याच्या अगोदर मी एक मालवणी कविता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. मालवणी मला फारसं बोलता येत नाही, पण तुम्हाला मालवणी समजतं आणि मी वेळेवाकडे मालवणी बोललेलं तुम्ही समजून घेणार आहात असं गृहीत धरून मी एक मालवणी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. आमचे मित्र विलास खानोलकर यांची ही कविता आहे. एखादा मालवणी शब्द चुकला तर कृपया गैरसमज नसावा, सांभाळून घ्यायचा आहे. कवितेचं नाव आहे ते आमचे गेले दिवस आता परत येऊचे नाही, तेव्हा मी केली मजा सांगा तुमका पटायची नाही. ते आमचे गेले दिवस आता परत येऊचे नाही, तेव्हा मी केली मजा सांगा तुमका पटायचे नाही. वडाच्या पानाचे करू खोलपिओ आणि आंब्याच्या तोराचे करू भेदका. वडाच्या पानाचे करू खोलपिओ आणि आंब्याच्या तोराचे करू भेदका. मनोहानी तिळाचा त्याल गणोहानी तिकटाची भुकटी. मनोहानी तिळाचा त्याल गणोहानी तिकटाची भुकटी. पांडगो झील दुकानदाराचो पांडगो झील दुकानदाराचो तो हानी गुळाचो खडो. मीठ मात्र पाजारला मीठ मात्र पाजारला आणि तासायचा मी हाडलाला. घरातल्यांका दळवून दळवून गवत खोड्यात खिरमाट करू. घरातल्यांका दळवून दळवून गवत खोड्यात खिरमाट करू. तेव्हाच्या त्या खिरमाटाची चव आताच्या बेडेकराच्या लोणच्याक नाही. तेव्हाच्या त्या खिरमाटाची चव आताच्या बेडेकराच्या लोणच्याक नाही. आता मी मोठे झालो खिरमाट करू का आमका सवडच नाही. ते आमचे गेले दिवस आता परत येऊचे नाही, तेव्हा मी केली मजा सांगा तुमका पटायचे नाही. दोन घेऊ करटेव, एकात घालू हरभरे त्यात घालून निकारे. दुसरी करटी वर उपडी दुसरी करटी वर उपडी. करटे वर खाली हलव जरा करटे तापत हात भाजत. करटे तापत हात भाजत पण त्या भाजलेल्या हाताने ते हरभरे बरे लागत. करटे तापत हात भाजत पण त्या भाजलेल्या हाताने ते हरभरे बरे लागत. तेव्हाच्या त्या हरभऱ्याची चव आताच्या काबुली चण्याक नाही. तेव्हाच्या त्या हरभऱ्याची चव आताच्या काबुली चण्याक नाही. आता आमच्या ते सिलेंडरचे घ्यास झाले, हरभरे भाजूक आमच्या ते निखारेच नाही. ते आमचे गेले दिवस आता परत येऊचे नाही, तेव्हा मी केली मजा सांगा तुमका पडायचे नाही. मातीच्या कुंडल्यात दूध तापू मातीच्या कुंडल्यात दूध तापू. साय जाय इरजनाक दूध जाय चाय पाण्यात. साय जाय इरजनाक दूध जाय चाय पाण्यात. आमच्या नशिबात कुंडला खरडवणी खरडूसाठी आमच्या नशिबात कुंडला खरडवणी खरडूसाठी. खुबेच्या शिपेन खरवडलेली खरवडणी गावा शिपी दोन शिपी. खुबेच्या शिपेन खरवडलेली खरवडणी गावा शिपी दोन शिपी. तेव्हाच्या त्या खरवडणीची चव आताच्या वारण्याचे श्रीखंडाक नाही. तेव्हाच्या त्या खरवडणीची चव आताच्या वारण्याचे श्रीखंडाक नाही. आता आमच्या ते स्टीलचे टॉप झाले, दूध तापूक आमच्या ते कुंडलाच नाही. ते आमचे गेले दिवस आता परत येऊचे नाही, तेव्हा मी केली मजा सांगा तुमका पटायचे नाही. धन्यवाद. आणखी एकच कविता म्हणणार आहे, कारण मला आणखी म्हणा तर येणार नाही म्हणून समारोप करून संपवून टाकतो. एक कविता अजून म्हणणार आहे मी, 2च मिनिटात संपणार आहे कविता. कवितेचं नाव आहे मुंबईचा चाकरमानी गावाकडे गणपतीच्या सणानिमित्त आलेला आहे आणि पुन्हा मुंबईत जाऊन पोहोचला आणि त्यांना आपल्या आईला पत्र पाठवलंय. ते पत्र कविता रूपाने आहे. कसा करूया. आहे माझं नमस्कार, आहे माझं नमस्कार. जादा गाडीच्या रोमटात चांगलं पिचलंय आणि आईतवारी फाटपटी मुंबईत पोहोचलंय. जादा गाडीच्या रोमटात चांगलं पिचलंय आणि आईतवारी फाटपटी मुंबईत पोहोचलंय. पुन्हा एकदा त्या खोऱ्यात घुसलंय मुंबईची खोली. पुन्हा एकदा त्या खोऱ्यात घुसलंय आणि तुझ्या आठवणीत 2 दुका पुसलंय. अरे अरे ती खोली बघले का माका वाटता. अरे ती खोली बघले का माका वाटता. ह्याच्यापेक्षा मोठा तुझा लहाईकडचा खापार. अरे माझं नमस्कार. अरे आई डोळीच्या वासांसाठी चाळ जरी झाली आणि मांजराच्या पावलानं माझ्या खोली दिली आणि हा सोलाची पुडी गावातच रवली. सगळ्यांका आवडला तुझा पिकूट आणि डांगार. आई माझं नमस्कार. आई माझं होय जीव नाही लागणार. आई माझं होय जीव नाही लागणार. गणपतीचे आरत कानात वाजता आणि तळीकडलं बामण स्वप्नात दिसता. आई माझं होय जीव नाही लागणार. गणपतीचे आरत कानात वाजता आणि तळीकडलं बामण स्वप्नात दिसता. आई वासू सुसल्याक सांभाळ. सुसल्या माहिती त्याची बायको होती गावाकडे आहे आणि तिला आईला सांगतो आई आई वासू सुसल्याक सांभाळ. त्याच्यानंतर तो काय नाही बोललोय त्या सकाळी सांग. आई माझं नमस्कार. आई सुसला म्हणा होता जमली निजाक माका भय म्हणता. लोट्यावर नाही बसले तर माका उठा खाई का होता. आई तू आहे समज घी. आई तू आहे समज घी. तू झोप लोट्यावर त्याका झोपान घे भांडशातल्या माच्या. आई माझं नमस्कार. आई पांढऱ्या त्याला पोपे असं ते काढू नको. काढलंच तर त्या घरात हाडू नको. हाडलंच तर सुसल्या खाऊ देऊ नको. ते पोपईची काय भानगड तू त्या जिच्या. आई माझं नमस्कार. आई सराय खा सुरे गिराण. आई सराय खा सुरे गिराण. त्या दिवसा सांभाळ. सुरू करतो देऊ नको. चोरी तो उपरी ठेवू देऊ नको नाहीतर त्याची खून रवा जन्म घेणाऱ्या पोराच्या अंगात. आई माझं नमस्कार. आई नमस्कार. धन्यवाद. मंडळी मालवणी भाषेतला गोडवा फार वेगळा आहे.
मला फारसं बोलता येत नाही, पण तुमच्यामध्ये असणाऱ्या मंडळीमध्ये मालवणी बरीचशी दिवसभरात बोलताना मिळाली. आज मालवणी समजणारी मंडळी काय आहे असं लक्षात आल्यानंतर